आहे मस्त मजेत का? आपण काय करते कार्बोहायड्रेट चॅप्टर शिकतोय. कार्बोहायड्रेट चॅप्टर मध्ये भाग आपण काय केलं मोनोसॅकराइड काय कम्प्लीट केला. मोनोसॅकराइड पण कम्प्लीट केला आणि काय केलं डायसॅकराइड पण काय झालं कम्प्लीट केलं. तर आज आपण बघणार आहे सगळ्यात शेवटचा पार्ट दॅट इज कॉल्ड पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड काय बघणार आहे पॉलिसॅकराइड. सॅकराइड म्हणल्यावरती मी काय म्हणलं याच्या साप काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो शुगर म्हणतो. काय म्हणतो त्याला शुगर. आणि पॉली मीन्स काय याचा मेनी काय याचा मेनी. मला सांगा पॉलिसॅकराइड म्हणजे हे कशापासून बनले मोनोसॅकराइडचे युनिट पासून बनले. काय केलं मोनोसॅकराइडचे युनिट. मग ते मोनोसॅकराइडचे काय असतात एन नंबर ऑफ युनिट असतात. काय असतात एन नंबर ऑफ युनिट पासून काय केले बनले एन नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट. काय एन नंबर ऑफ मोनोसॅकराइड काय जाते युनिट असतात. आता जे पॉलिसॅकराइड जे असतात त्या पॉलिसॅकराइडला दुसऱ्यांदा काय म्हणतात त्याचं दुसरं नाव असतं त्याला काय म्हणतात ग्लायकेन्स. काय म्हणतात त्याला ग्लायकेन्स पण काय जातं म्हणलं जातं. त्यांना काय म्हणलं जातं ग्लायकेन्स पण असं काय जातं बोललं जातं. आता पॉलिसॅकराइड जे असतात ते कसे असतात एक तर लिनियर चेन मध्ये असतात म्हणजे लिनियर असतात किंवा कसे असतात ब्रांच मध्ये असतात. कसे असतात ब्रांच म्हणजे काय जातं पॉलिसॅकराइड कसे असू शकतात एक तर म्हणजे काय जातं लिनियर असतात किंवा कसे असतात और काय जातं ब्रांच मध्ये काय जातं असलं जात असतात. आणि कशापासून कन्सिस्ट असतात कन्सिस्ट ऑफ काय जातं मोनोसॅकराइड असतात. कन्सिस्ट ऑफ मोनोसॅकराइड कन्सिस्ट ऑफ मोनोसॅकराइड्स मोनोसॅकराइड्स. आता ह्याच्याच बेसिसवरती म्हणजे काय त्याच्या मोनोसॅकराइडच्याच बेसिसवरती म्हणजे एक टाईपचा मोनोसॅकराइड प्रेझेंट आहे का मिक्स टाईपचा म्हणजे एक सिंगल टाईपचा मोनोसॅकराइड आहे का मोर दॅन याच्या दुसऱ्या टाईपचा मोनोसॅकराइड प्रेझेंट आहे. त्याच्या बेसिसवरती काय जातं पॉलिसॅकराइडला काय जातं क्लासिफिकेशन केलं जात असतात. आणि ते म्हणजे कोणत्या होमोपॉलिसॅकराइड आणि हेट्रोपॉलिसॅकराइड. काय याच्या होमोपॉलिसॅकराइड आणि हेट्रोपॉलिसॅकराइड. होमोपॉलिसॅकराइड काय म्हणलं जातं होमोपॉलिसॅकराइड. आणि दुसरा म्हणजे कुठला हेट्रोपॉलिसॅकराइड. दुसरा म्हणजे कुठला पुरावा हेट्रोपॉलिसॅकराइड. हेट्रोपॉलिसॅकराइड. आता होमो मीन्स काय याच्यात सिंगल टाईप म्हणजे सिंपल टाईप म्हणजे काय जातं एका टाईपचा काय जातं मोनोसॅकराइड आहे. सिंगल टाईप काय याच्यात सिंगल टाईप काय म्हणलं मी सिंगल टाईप ऑफ मोनोसॅकराइड. काय म्हणलं मी सिंगल टाईप ऑफ मोनोसॅकराइड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे सिंगल टाईप ऑफ काय याच्यात मोनोसॅकराइड प्रेझेंट आहे. आणि हेट्रोपॉलिसॅकराइड मध्ये कुठला याच्यात मिनिट आहे म्हणजे काय मिक्स टाईपचा आहे. काय याच्यात मिक्स टाईप ऑफ मोनोसॅकराइड आहे. काय याच्यात मिक्स टाईप ऑफ काय मोनोसॅकराइड काय जातं प्रेझेंट असतं. तर त्याला काय म्हणलं जातं याच्यात हेट्रोपॉलिसॅकराइड काय जातं बोललं जात असतात. आता पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल झालं होमोपॉलिसॅकराइड हेट्रोपॉलिसॅकराइड. आता फर्दर क्लासिफिकेशन बघूया आपण होमोपॉलिसॅकराइड काय आणि हेट्रोपॉलिसॅकराइड काय. एक होमोपॉलिसॅकराइड काय म्हणलं मी होमोपॉलिसॅकराइड. आता होमोपॉलिसॅकराइड म्हणजे काय म्हणलं मी काय सिंगल टाईपचे काय जातं मोनोसॅकराइड असतात. कसल्या टाईपचे असतात सिंगल टाईपचे म्हणजे काय जातं एका टाईपचे म्हणजे काय असतात सिंगल टाईप ऑफ मोनोसॅकराइड. काय असतात सिंगल टाईप ऑफ मोनोसॅकराइड. आता त्यामध्ये आपण बघूया एक्झाम्पल बघूया कुठले कुठले असतात. पहिला म्हणजे कुठला स्टार्च. पहिला म्हणजे कुठला स्टार्च. स्टार्च नंतर कुठला सेल्युलोज. स्टार्च नंतर कुठला सेल्युलोज. सेल्युलोज नंतर ग्लायकोजेन. सेल्युलोज नंतर कुठला ग्लायकोजेन. ग्लायकोजेन नंतर कुठला इनोलिन. काय येतात इनोलिन. आणि इनोलिन नंतर यायचे असतात डेक्स्ट्रीन आणि डेक्स्ट्रान. डेक्स्ट्रीन डेक्स्ट्रीन अँड डेक्स्ट्रान. आता ह्या दोघांचे हे दोघं जरा कन्फ्युजन आहेत. तर ह्या दोघांना आपण काय करणार टॅब्युलर फॉर्म मध्ये शिकणार आहे म्हणजे जे फीचर्स आणि या दोघांमध्ये डिफरन्स काय तर आपण फर्दर शिकूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया तो म्हणजे काय घेऊया स्टार्च. सगळ्यात पहिला कोण घेऊया स्टार्च. ए दॅट इज अ स्टार्च. स्टार्चला काय म्हणतात कार्बोहायड्रेट रिझर्व्ह ऑफ प्लांट. काय म्हणलं जातं कार्बोहायड्रेट रिझर्व्ह ऑफ प्लांट. स्टार्चला काय म्हणतात कार्बोहायड्रेट रिझर्व्ह ऑफ प्लांट्स. स्टार्च जे असतं ते कशापासून बनलं जातं असं बीटा डी ग्लुकोजचे युनिट्स असतात. काय असतात बीटा डी ग्लुकोज. काय असतात बीटा डी ग्लुकोजचे युनिट्स असतात. काय असतात बीटा डी काय असतात ग्लुकोजचे काय जाते युनिट्स असतात. आणि एक दोन असणार का हे नाही तर किती असतात मिनी असतात मोर असतात म्हणजे काय जातं एन नंबर ऑफ काय असतात बीटा डी ग्लुकोज युनिट पासून काय जातं बनलं जात असतात. आता स्टार्च मध्ये हे जे स्टार्च आहेत हा अल्सो ऍज अ डायटरी सोर्स फॉर मॅन असं काय जातं अल्सो डायटरी सोर्स.
डायटरी सोर्स ऑफ मॅन. म्हणजे काय जातं ह्युमन बिंग साठी पण काय जातं एक प्रकारचं काय जातं डायटरी सोर्स स्टार्च पासून काय जातं भेटला जातो. कशा कशात भेटला जात असतो हे काय त्याच्यात तुझे रूट्स असतात किंवा सिरियल्स असतात किंवा व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. या गोष्टीमधून काय जातं स्टार्च काय जातो अँड मॅनला काय जातं भेटला जात असतो. आता स्टार्च मध्ये काय जातं असं दोन कन्सिस्ट ऑफ पॉलिसॅकराइड आहेत. कुठले आहेत दोन कन्सिस्ट ऑफ पॉलिसॅकराइड आहेत. ते म्हणजे कुठले आहेत एक म्हणजे अमायलोज, एक म्हणजे काय असतात अमायलोज. काय असतात अमायलोज आणि दुसरा कोण अमायलोपेक्टिन. दुसरा म्हणजे कोण अमायलोपेक्टिन. आता अमायलोज काय आणि अमायलोपेक्टिन काय हे बघूया आपण. अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. आता मला याच्यामध्ये सांगा बरं अमायलोज हे अक्षर छोटं आहे का अमायलोपेक्टिन अक्षर छोटं आहे. तर अमायलोज अक्षर छोटं आहे म्हणजे अमायलोज अक्षर छोट्या म्हणल्यावरती हे काय जातं कमी क्वांटिटीमध्ये असणार आणि अमायलोपेक्टिन हे काय जातं जास्त क्वांटिटीमध्ये असणार. म्हणजे काय जातं अमायलोपेक्टिन जे असणार ते किती असणार 80-85% काय जातं अबेंडन्स असणार आणि ह्याच्यामध्ये किती असणार 15-20% काय जातं अबेंडन्स असणार. आता मला सांगा बारकी माणसं डुबतात का अशी फुगलेली माणसं डुबतात. तर कुठली माणसं डुबतात तर बारकी हाडकोळी म्हणजे अमायलोज हा काय जाता ऑलरेडी काय जातं कॉन्टेंट कमी म्हणजे बारका आहे म्हणजे हा काय जातं सॉल्युबल इन वॉटर असणार. हा काय असणार सॉल्युबल इन वॉटर असणार. सॉल्युबल इन वॉटर आणि हे काय जातं इनसॉल्युबल इन वॉटर असणार. मी काय जाड्या आणि पातळचा भेदभाव करत नाहीये हे फक्त समजावण्यासाठी सांगतोय. अमायलोपेक्टिन म्हणजे कसं असतं जरा असे फुगवाल्यासारखं जे असतात असं आपण काय म्हणतो भोपळा वगैरे असा बंद जे असतं ते डुबतं का नाही डुबत. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही कुठली अशी जड वस्तू टाकली आणि ती हाडकुळी वगैरे असेल तर ती काय केली तर ते डुबली जाते हे सांगतोय मी फक्त. सोल्युबल इन वॉटर असतात आणि इनसोल्युबल इन काय जातं वॉटर इनसोल्युबल इन काय जातं वॉटर असणार. आता सांगा अमायलोज म्हणजे हा काय जातं मी काय म्हणलं बारका बारका आहे म्हणजे हे काय जातं लिनियर मी काय म्हणलं पॉलिसॅकराइड हे कसे असू शकतात एक तर लिनियर चेन असू शकते किंवा ब्रांच असू शकते. अमायलोज हा बारका म्हणल्यावरती कसं असणार लिनियर चेन असणार. कसे असणार लिनियर चेन असणार. यामध्ये काय असणार लिनियर चेन असणार आणि ह्यामध्ये कसले असणार ब्रांच चेन असणार. ह्यामध्ये कसले असणार ब्रांच चेन असणार. कसे असणार यामध्ये ब्रांच चेन. आता अमायलोज लिनियर चेन आणि ब्रांच चेन. आता लिनियर चेन म्हणल्यावरती ह्यामध्ये कुठला लिंकेज असतात अल्फा 1,4 काय लिंकेज असणार. काय असणार अल्फा 1,4 काय जातं लिंकेज असणार. कुठला अल्फा 1 ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि ह्यामध्ये अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज असणार. अल्फा 1,4 तर असणारच आणि ह्यासोबत काय असणार अँड अल्फा 1,6 पण काय जातं लिंकेज काय जातं प्रेझेंट काय जातं असलं जाणार. हे झालं अमायलोपेक्टिनचं. आपण आता काय करूया अमायलोज आणि अमायलोपेक्टिनचा स्ट्रक्चर काढूया. मला काय शिकवलं होतं हॅवर प्रोजेक्शन शिकवलं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय मी काय म्हणलं होतं हे दोन्ही कशा असतात अल्फाचे काय जातं ग्लुकोज युनिट असतात. काय जातं अल्फाचे काय जातं ग्लुकोज युनिट असतात. तर मला आता तुम्ही सांगायचं की कसं आहे अल्फा म्हणजे काय जातं ग्लुकोज युनिट आहे म्हणजे ग्लुकोज युनिट कसं असणार पेंटागोनल रिंग का हेक्सागोनल असणार. कुठली रिंग असणार हेक्सागोनल असणार. किती असणार 6 मेंबर रिंग असणार. किती मेंबर रिंग असणार 6 मेंबरची काय जातं रिंग काय असणार जाणार. आता ह्याच्यामध्ये मी काय म्हणलं अल्फा डी काय म्हणलं मी अल्फा डी म्हणलं अल्फा डी ग्लुकोज म्हणलंय. अल्फा म्हणलंय तर ह्याचा अर्थ कुठं पाहिजे ओएच ची पोझिशन कुठं पाहिजे खाली पाहिजे. ओएच ची पोझिशन कुठं पाहिजे खाली पाहिजे. एच ओ एच पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनला एच ओ एच तिसऱ्या कार्बनला ओ एच एच चौथ्या कार्बनला एच ओ एच पाचवा कार्बन CH2 OH अँड एच 1 2 3 4 5 आणि 6 हा झाला एक युनिट. आता दुसरा सेम काय त्याचा दुसरा युनिट काढायचा ओ हा इकडे घ्यायचा 6 मेंबर रिंग सांगा एच ओ एच एच ओ एच ओ एच एच त्यानंतर काय एच ओ एच त्यानंतर काय CH2 OH अँड एच. ओके. आता ह्याच्यामध्ये काय म्हणलं मी अल्फा 1,4 लिंकेज काय याच्यात अल्फा काय जातं 1,4 लिंकेज. मला सांगा हायड्रोलायसिस केल्यानंतर काय केलं जाणार ग्लायकोसाइड लिंकेज केलं जाणार का नाही केलं जाणार लिंकेज केलं जाणार. चला ह्यातनं काढा पाणी काढा H2O काढा यातला OH आणि यातला एच निघले वॉटर झाले रिमूव्ह काय झाले वॉटर काय झाले रिमूव्ह आणि काय बनला ग्लायकोसाइडिक लिंकेज काय जातं बनला. 1,4 मध्ये काय झालं ग्लायकोसाइडिक काय झालं लिंकेज काय झालं फॉर्मेशन काय जातं केलं.
हा झाला तुमचा अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. ओके. आता हे काय झालं, हे जे स्ट्रक्चर काढलंय मी, काय काढलंय, अमायलोजचं स्ट्रक्चर काढले. कशाचं स्ट्रक्चर काढलंय मी? अमायलोजचं स्ट्रक्चर काढलंय. आता हा 1,4चं लिंकेज झालं. आता दुसऱ्यांदा काय म्हटलं मी, 1 आणि 6चं लिंकेज. म्हणजे इथे काय करतो मी, एक कंपाऊंड काढतो, म्हणजे तो कशासोबत, 6 कार्बन सोबत काय करेल, अटॅच करेल. माझं हे झालं अमायलोज झालं. काय झालं, हा माझा काय झाला, अमायलोज झाला. आता काय करूया, अमायलो 15 काढूया. 1,6चं लिंकेज ना. H OH H OH H OH and H H OH CH2OH and H. यातला काय करायचं, वॉटर काय करायचं, रिमूव्ह, आणि काय बनवायचं इथं एक लिंकेज, 1,6चं लिंकेज. ओके. हा जो पार्ट आहे 1,4 वाला, हा झाला तुमचा अमायलोज. आणि हा जो माझा 1,6 वाला लिंकेज आहे, हा माझा झाला अमायलो पेक्टिन. हा काय झाला माझा, अमायलो पेक्टिन. ओके. समजलं तुम्हाला अमायलोज आणि अमायलो पेक्टिन. मला सांगा सगळ्यात अबंडन्स कोण आहे, अमायलो पेक्टिन का अमायलोज? अमायलो पेक्टिन आहे. लिनियर चेन कोणाची असेल, अमायलोजची असेल का अमायलो पेक्टिनची असेल? तर अमायलोजची असेल. ब्रांच चेन कोणाची असेल, अमायलो पेक्टिनची असेल. स्टारचे सांगा, कार्बोहायड्रेट इज ऑफ एनिमल ऑर प्लांट? काय, प्लांट. कार्बोहायड्रेट इज ऑफ प्लांट. आता ह्यानंतर बघूया सेल्युलोज. सेल्युलोज आहे, हे पण कुठे फाउंड होतं, एक्सक्लुझिव्हली फाउंड इन अ प्लांट. हे पण कुठे फाउंड होतं, हे पण कशामध्ये यायचं असं, प्लांट मध्येच काय जातं, असले जात असतात. ह्यामध्ये जे स्ट्रक्चर असतात दॅट इज कॉल्ड एज बीटा डी ग्लुकोजचे युनिट असतात. यामध्ये काय असतात, बीटा डी काय जायचं असं, ग्लुकोजचे काय जाते युनिट असतात. काय जातं, बीटा डी ग्लुकोजचा. आणि मी जसं म्हणलं, स्टार्च जे असतं ते डायटरी सोर्स ऑफ काय असतं, अॅनिमल मध्ये असतं किंवा हायर प्लांट मध्ये काय जातं, प्रेझेंट असतं. पण सेल्युलोज जे आहे ते मॅन मध्ये, म्हणजे एक्सक्लुझिव्हली मॅन जे असतात त्यांच्यामध्ये सापडत नाही. नॉट फाउंड इन एनिमल, नॉट फाउंड इन एनिमल. तर बाबा असं का? कारण की जे सेल्युलोज आहे ते सेल्युलोज कशापासून म्हणले, बीटा डी ग्लुकोज. म्हणजे आता मला बीटा डी ग्लुकोज आहे, ह्या बीटा डी ग्लुकोजला काय करायचं, मला ब्रेकडाऊन करायचंय. तर मला ह्यासाठी काय लागेल, बीटा अमायलेज लागेल. काय लागेल, बीटा अमायलेज. आणि बीटा अमायलेज जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही. आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतं, अल्फा अमायलेज. तेवढ्यासाठी आपण काय करू शकतो, स्टार्चला काय करतो, डायजेस्ट करू शकतो. पण आपण सेल्युलोजला डायजेस्ट करू शकत नाही, कारण की आपल्याकडे काय याच्यात बीटा अमायलेज काय आपल्याकडे अब्सेंट आहे. काय याच्यात बीटा अमायलेज, काय म्हणलं मी, बीटा अमायलेज काय जातं आपल्याकडे, काय जातं, अब्सेंट आहे. जर आपल्याकडे बीटा अमायलेजच अब्सेंट असेल तर आपण सेल्युलोजला डायजेस्ट कसं करू शकतो, तर करू शकत नाही. म्हणून तर आपल्याकडे हे सेल्युलोज जे आहे ते आपल्या काय म्हणतात, अॅनिमल मध्ये काय करतं, सापडलं जात नाही, अॅनिमल मध्ये सापडलं जात नाही. पण काही जे रुमिनंट अॅनिमल असतात, म्हणजे काय त्याच्यात काव वगैरे जे असतात, त्यांच्या तिथे काय जातं, प्रेझेंट काय जातं, असलं जात असतात. त्यांच्या ते काय करू शकतात, डायजेस्ट करू शकतात. कारण की का, त्यांच्याकडे काय जातं, बारके बारके काय जातं, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, आणि त्यांच्याकडे काय जातं, बीटा अमायलेज नावाचं काय जातं, एन्झाइम काय जातं, असलं जात असतात. म्हणून ते काय करू शकतात, सेल्युलोजला काय करू शकतात, डायजेस्ट काय करतात, करू शकतात. सेल्युलोजला काय करू शकतात, ते डायजेस्ट काय करतात, करू शकतात. म्हणजे आता काय झालं, आपलं सेल्युलोज पण झालं. आता सेल्युलोज नंतर आपण बघूया ग्लायकोजन. सेल्युलोज नंतर काय बघूया, ग्लायकोजन. ग्लायकोजन मला सांगा, मी काय म्हणलं, कार्बोहायड्रेट रिझर्व ऑफ प्लांट हे कोण होतं, तर स्टार्च होतं. तर हेच काय जातं, हे दिस इज नथिंग बट अॅनिमल स्टार्च. ह्याला काय म्हणलं जात असतं, अॅनिमल स्टार्च म्हणतात. म्हणजे दिस इज द कार्बोहायड्रेट रिझर्व फॉर अॅनिमल असणार. मला सांगा ग्लायकोजन आहे, ग्लायकोजन जे आहे ते कशापासून बनलं जात असतात, मोस्ट ऑफ द टाइम अमायलोपेक्टिन असतात. कशापासून बनलं जात असतं, अमायलोपेक्टिन. अरे हा, मग अमायलोपेक्टिन म्हणलं, परवा मला सांगा की हे सिंपल चेन असेल का ब्रांच चेन असेल? कसली चेन असेल, ब्रांच चेन असेल. कसली चेन असेल, ब्रांच चेन असेल. आणि अमायलोपेक्टिन सगळ्यात मोस्ट अबंडंट प्रेझेंट आहे. आता काय झालं, माझं ग्लायकोजन पण झालं. आता ग्लायकोजन नंतर आपण काय घेऊया, इनुलिन.
इन्युलिन जे आहे ते कशाच्या पॉलिमर पासून बनलंय तर फ्रुक्टोजच्या पॉलिमर पासून. दिस इज द काय जातं पॉलिमर ऑफ फ्रुक्टोज. काय म्हणलं जातं ह्याला? पॉलिमर ऑफ फ्रुक्टोज. पॉलिमर ऑफ काय म्हणलं जात असतं? फ्रुक्टोज पासून काय जातं केलं जात असतं इन्युलिन. आता इन्युलिनचं जर्नली काम काय असतं की हे जे असतं ते काय केलं जात असतात मेजर, काय केलं जात असतात मेजर GFR ऑफ किडनी. म्हणजे काय जातं GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, हे चेक करायचं काम असं इन्युलिनकडे असतं. तर बाबा इन्युलिनच का की तो काय करू शकतो की GFR चेक करू शकतो, कारण की काय इन्युलिनकडे त्या प्रॉपर्टी आहेत. म्हणजे हे काय जातं त्याच्यात GFR करून काय केलं जातं मेटाबॉलिझम पण केलं जात नाही, त्यातून काय जातं ट्रान्सपरंटली काय केलं जातं फ्लो आपण काय जातं केलं जात असतं, आणि विस्कस काय जातं नसला जातं फ्लुइडली काय जातं केलं जात असं. म्हणून इन्युलिन हे काय जातं वापरलं जातं असं कशासाठी? GFR काय जातं रेट काय जातं मोजण्यासाठी किडनीचा. ओके, इन्युलिन पण झाला. आता ह्यानंतर आपण घेऊया डेक्स्ट्रिन आणि डेक्स्ट्रान. मोस्ट ऑफ द टाइम पोरांना हे लक्षातच येत नाही की डेक्स्ट्रिन कोण आणि डेक्स्ट्रान कोण, दोघांमधले कन्फ्युजन लक्षात येत नाही. तर आपण काय करू ह्याला टेब्युलर फॉर्म मध्ये लिहूया, जेणेकरून काय आपल्या काय राहील ध्यानात राहील. डेक्स्ट्रिन, डेक्स्ट्रिन जे असतं काय करतात पार्शियल हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च. म्हणजे मी काय एका साईडला काय लिहितो ओरिजिन, म्हणजे काय करतोय मी इथं काय लिहितो फीचर्स लिहितोय. म्हणजे डेक्स्ट्रिन जे असतं काय करतात पार्शियल हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च. पार्शियल हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च. इथून काय भेटलं जातं डेक्स्ट्रिन काय जातं भेटलं जात असतं. आणि हे जे आहे डेक्स्ट्रान, दिस इज अ प्रोड्यूस बाय काय जातं प्रोड्यूस बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, प्रोड्यूस बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे झालं ओरिजिन. आता ओरिजिन नंतर आपण बघूया की हे जे चेन स्ट्रक्चर आतापर्यंत म्हणजे काय जातं त्याचं स्ट्रक्चर बघूया. हे जे आहे ते कसं असतं स्ट्रेट असतं, हे कसं असतं स्ट्रेट आणि शॉर्ट असतं, स्ट्रेट आणि शॉर्ट स्ट्रक्चर असतं, स्ट्रेट आणि शॉर्ट स्ट्रक्चर. आणि हे जे असतं ते कसं असतं लॉंग अँड कसं असतं ब्रांच फॉर्म मध्ये असतं, लॉंग आणि कसं असतं ब्रांच काय जातं फॉर्म मध्ये असतं. जे डेक्स्ट्रिनचं जे सोल्युशन आहे ते कसं असतं म्हणजे डेक्स्ट्रिन जे आहे ते कसं असतं वॉटर सोल्युबल आहे, कसं आहे वॉटर सोल्युबल आहे, पण हे काय करतात पेस्ट फॉर्म मध्ये असतं. कसं फॉर्म मध्ये असतं पेस्ट फॉर्म मध्ये असतं. आणि डेक्स्ट्रान जे असतं ते काय जातं विस्कस फ्लुइड मध्ये असतं. कसं असतं विस्कस काय जातं फ्लुइड मध्ये काय जातं असलं जात असतं. हे काय झालं आतापर्यंत पॉलिसॅकराइड, म्हणजे आपले काय झाले डेक्स्ट्रिन पण झाला आणि काय झालं डेक्स्ट्रान पण झाला. होमोपॉलिसॅकराइड आपले काय झाले कंप्लीट झाले. आता ह्यानंतर आपण काय बघूया हेट्रोपॉली. आता मी काय म्हणलं आता आपण आपलं आतापर्यंत काय झालं होमोपॉलिसॅकराइड झालं. आता आपण काय बघूया हेट्रोपॉलिसॅकराइड बघूया. काय बघूया आपण आता हेट्रोपॉलिसॅकराइड. काय बघूया आपण हेट्रोपॉलिसॅकराइड. हेट्रोपॉलिसॅकराइड. आता हेट्रोपॉलिसॅकराइड नावातच आहे हेट्रो मीन्स काय जातं याच्यात सिंपल असेल का नाही, ह्याच्यामध्ये काय जातं मिक्स टाईप असेल, काय याच्यात मिक्स टाईप, काय याच्यात मिक्स टाईप ऑफ मोनोसॅकराइड असेल, काय याच्यात मिक्स टाईप, काय याच्यामध्ये मिक्स टाईप ऑफ काय याच्यात मोनोसॅकराइड काय जातं प्रेझेंट असेल, मिक्स टाईप ऑफ काय याच्यात मोनोसॅकराइड काय याच्यात प्रेझेंट काय जातं असले जात असेल. आता हेट्रोपॉलिसॅकराइड असतात ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अंडर अजून एक कंडिशन येते दॅट इज कॉल्ड एज म्युकोपॉलिसॅकराइड. काय म्हणलं जातं असं त्याला काय म्हणलं जातं म्युकोपॉलिसॅकराइड. हेट्रोपॉलिसॅकराइडच्या अंडर कोण येतात त्याच्यात म्युकोपॉलिसॅकराइड्स, कोण येतात म्युकोपॉलिसॅकराइड्स. म्युकोपॉलिसॅकराइड जे असतात त्यांना अजून काय म्हणलं जातं असतात हेट्रोग्लायकेन्स म्हणतात. मी काय म्हणलं होमोग्लायकेन्स किंवा ग्लायकेन्स कशाला म्हणलं जात असतात पॉलिसॅकराइडला. तर याच्यात म्युकोपॉलिसॅकराइड इज नथिंग बट काय याच्यात हेट्रोग्लायकेन्स, काय याच्यात हेटेरो काय याच्यात हेट्रो, काय याच्यात हेट्रोग्लायकेन्स, हेट्रोग्लायकेन्स. आणि ह्या म्युकोपॉलिसॅकराइडला काय म्हणलं जात असतं जीएजी म्हणलं जात असतं. काय म्हणलं जात असतं जीएजी म्हणजे ग्लायकोसो अमिनो ग्लायकेन्स. म्हणजे कशापासून कंपोजिशन असतात अमिनो शुगर आणि ग्लुकोज. हेट्रोपॉलिसॅकराइड मधील म्युकोपॉलिसॅकराइड ह्या म्युकोपॉलिसॅकराइड मध्ये आपण काय बघूया एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे एक्झाम्पल येतं दॅट इज कॉल्ड एज हिपॅरिन. काय येतं ह्यामध्ये काय येतं हिपॅरिन. हिपॅरिन नंतर काय येतात त्यामध्ये येतात हायलोरॉनिक ऍसिड, हायलोरॉनिक ऍसिड, हायलोरॉनिक ऍसिड. त्यानंतर काय येतात कॉन्ड्रॅटिन 4 सल्फेट, कॉन्ड्रॅटिन 4 सल्फेट. आणि ह्यामध्ये येतात कॅराटीन, कॅराटीन सल्फेट.
हायलोरॉनिक ऍसिड. आता जे हायलोरॉनिक ऍसिड आहे ते हायलोरॉनिक जे ऍसिड आहे ते कुठं सापडलं जातं, जे आपले जे असतात सायन्युअल जे फ्लुइड असतं, काय याच्यात आपलं काय असतं सायन्युअल फ्लुइड, त्या सायन्युअल फ्लुइडच्या जे ग्राउंड सबस्टन्स असतात तिथे काय जातं हायलोरॉनिक ऍसिड काय जातं सापडलं जातं, काय जातं याच्यात सापडलं जातं. आता हे जे याच्याचं कंपोजिशन असतात दॅट इज अ डी ग्लुकॉर्निक ऍसिड, काय याच्याचा डी ग्लुकॉर्निक ऍसिड आणि काय जातात एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन, ग्लुकोसामाइन. आता याचं फंक्शन काय आहे, हायड्रोनिक ऍसिड म्हणजे सायन्युअल फ्लुइड आहे. सायन्युअल फ्लुइड मध्ये काय केलं जातं आपलं फंक्शन जनरली काय असतं लुब्रिकेशनचं काम असतं. कशाचं काम असतं लुब्रिकेशन. म्हणजे काय जातं हायड्रोनिक ऍसिड काय करत जातं लुब्रिकेशन पण काय करत जातं म्हणजे ऍक्ट ऍज काय जातं लुब्रिकंट आहे. लुब्रिकंट काय ऍक्ट ऍज अ लुब्रिकंट आणि ऑल्सो काय जातं शॉक ऍब्झॉर्बरचं काम करतं. ऑल्सो काय करत जातं शॉक ऍब्झॉर्बरचं काय जातं काम काय जातं केलं जात असतं शॉक ऍब्झॉर्बर. ओके हायड्रोनिक ऍसिड झालं. हायड्रोनिक ऍसिडच्या नंतर आपण बघूया हिपॅरिन. काय बघूया आपण हिपॅरिन. आपण काय बघितलं कोॲग्युलंट, काय असतं ब्लडला काय करतात काही सबस्टन्स काय करतात कोॲग्युलेट करतात आणि काय करतात अँटी कोॲग्युलंट असतात. म्हणजे काय केलं जातं हिपॅरिन जे सबस्टन्स आहे ते ब्लडला काय करतात त्याचं कोॲग्युलेशनच करू देत नाही, ब्लडला काय करू देत नाही कोॲग्युलेट करू देत नाही. आता हिपॅरिन जे असतं ते कशापासून बनवलं जात असतात ग्लुकॉर्नेट 2 सल्फेट आणि 6 सल्फेट. आता हिपॅरिनचं फंक्शन काय म्हटलं मी इट ऍक्ट ऍज काय ऍक्ट ऍज अँटी कोॲग्युलंट. ऍक्ट ऍज काय याच्यात अँटी कोॲग्युलंट असतात. ऍक्ट ऍज काय याच्यात अँटी कोॲग्युलंट असतात. हिपॅरिनच्या नंतर आपण बघूया कॉन्ड्रॅटिन 4 सल्फेट. काय बघूया आपण कॉन्ड्रॅटिन 4 सल्फेट सेम ऍज ह्याच्यामध्ये काय जातं डी ग्लुकॉर्निक ऍसिड. काय याच्यात डी ग्लुकॉर्निक ऍसिड. काय याच्यात डी ग्लुकॉर्निक ऍसिड आणि ह्यामध्ये एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइनच्या ऐवजी काय याच्यात गॅलॅक्टोसामाइन. काय याच्यात एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइनच्या ऐवजी काय याच्यात एन ऍसिटाइल गॅलॅक्टोसामाइन. काय एन ऍसिटाइल गॅलॅक्टोसामाइन आणि ह्यामध्ये काय ह्यामध्ये सल्फेट ग्रुप होता का नव्हता. ह्यामध्ये काय सल्फेट ग्रुप प्रेझेंट आहे. कुठल्या नंबरला प्रेझेंट आहे 4 नंबरला. एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन काय याच्यात 4 सल्फेट. काय याच्यात 4 सल्फेट असतात आणि हे काय केलं जातं मेंटेन द स्ट्रक्चर अँड शेप ऑफ द टिश्यू असतात. मेंटेन द स्ट्रक्चर अँड शेप ऑफ द टिश्यू असतात. मेंटेन द स्ट्रक्चर अँड शेप ऑफ द टिश्यू. मेंटेन स्ट्रक्चर अँड शेप ऑफ टिश्यू. काय याच्यात शेप ऑफ टिश्यू आणि लास्ट that is called as a keratin 4 sulfate. keratin 4 sulfate हे जे आहे ते कशापासून बनलंय डी गॅलॅक्टोज. काय याच्यात डी गॅलॅक्टोज. काय बनलंय डी गॅलॅक्टोज आणि एन ऍसिटाइल गॅलॅक्टोसामाइन म्हणजे एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन किती नंबरच्या पोझिशनला आहे सॉरी कॅराटीन 6 सल्फेट आहे इथे 4 नव्हे. म्हणजे एन ऍसिटाइल काय म्हणलं मी एन ऍसिटाइल गॅलॅक्टो ग्लुकोसामाइन. ग्लुकोसामाइन कितव्या पोझिशनला सल्फेट आहे 6 सल्फेट. 6 सल्फेट आणि हे जे काम आहे किप्स कॉर्निया ट्रान्सपरंट. काय केलं जातं याच्यात किप्स कॉर्निया ट्रान्सपरंट. किप्स कॉर्निया ट्रान्सपरंट. आता मला सांगा बरं जीएजीचं. आता मी तुम्हाला विचारतो त्याचं उत्तर सांगा. मला सांगा हिपॅरिन. हिपॅरिनचं काम काय आहे काय त्याचं अँटी कोॲग्युलंट. असं कोण आहे की ते काय केलं त्याच्यात लुब्रिकेशनचं काय काम केलं जातं असं आणि शॉक ऑब्झर्वर असतात. तर तसे कोण कंपाऊंड आहे तर त्याचं नाव काय आहे तर हायड्रोनिक ऍसिड. मला सांगा त्याचं कंपोजिशन काय डी ग्लुकॉर्निक ऍसिड अँड एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन. तर ते कोण आहे हायड्रोनिक ऍसिड आहे. ओके असे क्वेश्चन किंवा असे एमसीक्यू काय विचारतात असे युनिव्हर्सिटीला काय जातात विचारले जातात किंवा अख्खा पॉलिसॅकराइडच काय तो तुम्हाला एसीक्यू म्हणून काय जातं विचारतात. आता आपलं पूर्ण कार्बोहायड्रेटचा काय झालाय चॅप्टर संपलेला आहे. आपण ह्यातले मोनोसॅकराइड घेतले डायसॅकराइड घेतले पॉलिसॅकराइड घेतले. आता हे सगळं घेतलं तर आता शेवटी फंक्शन्स ऑफ कार्बोहायड्रेट बघूया. आपण काय बघूया फंक्शन्स ऑफ काय बघूया कार्बोहायड्रेट. फंक्शन्स ऑफ कार्बोहायड्रेट हा इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने.
इम्पॉर्टंट ऑफ म्हणजे फंक्शन्स ऑफ कार्बोहायड्रेट. आपण काय शिकलो यामध्ये मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. आता इच मोनोसॅकराइडचं काय काम होतं. आता मोनोसॅकराइड मध्ये म्हणलं हे काय जातं याच्यात एक एनर्जी सोर्स आहे, इमिजिएट एनर्जी सोर्स आहे. हा काय जातं एक एनर्जी सोर्स म्हणून काय जातं ऍड काय जातं असं एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्सचं एक्झाम्पल कुठलं होतं मोनोसॅकराइड मध्ये, दॅट इज कॉल्ड एज अ ग्लुकोज. कोण होतं ग्लुकोज. त्यानंतर आपण काय येऊया पॉलिसॅकराइड कडे येऊया, कारण की डायसॅकराइड मध्ये एवढे फंक्शन नाहीये. पॉलिसॅकराइड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे फंक्शन येतं ते म्हणजे कुठले येतं स्टोरेज. काय येतं स्टोरेज, अॅनिमल स्टोरेज आणि काय येतात प्लांट स्टोरेज. त्यानंतर ह्यामध्ये काय येतात प्लांट स्टोरेज, अॅनिमल स्टोरेज. त्यानंतर आपण काय बघितलं कोॲग्युलंट असतात. काय असतात कोॲग्युलंट म्हणजे कोण काय जातं अँटी कोॲग्युलंट सारखं काय जातं हेल्प काय जातं अँटी कोॲग्युलंट असतात. अँटी कोॲग्युलंट कोण होतं अँटी कोॲग्युलंट हिपॅरिन होतं. कोण होतं हिपॅरिन होतं. त्यानंतर हे काय जातं याच्यात लुब्रिकंट आणि शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करतात. काय काय जात असतात लुब्रिकंट आणि शॉक ऍब्झॉर्बर असतात. लुब्रिकंट अँड शॉक ऍब्झॉर्बर, लुब्रिकंट अँड शॉक ऍब्झॉर्बर असतात. हे कोण होते तर तुझे हायलुरॉनिक ऍसिड होतं. कोण होतं तुझं हायलुरॉनिक ऍसिड. हायलुरॉनिक काय होतं याचं ऍसिड होतं. त्यानंतर तुझ्या कॉर्निया काय जातं ट्रान्सपरंट ठेवण्यासाठी, म्हणजे याच्यात किप्स कॉर्निया ट्रान्सपरंट कोणाचं काम होतं तर कार्बोहायड्रेटचं. किप्स कॉर्निया ट्रान्सपरंट, किप्स कॉर्निया ट्रान्सपरंट. तर हे कोणी केलं होतं तर कॅराटीन 6 सल्फेट. कोणी केलं होतं कॅराटीन 6 सल्फेट. अजून आपण काय बघितलं होतं की इन्युलिन हे काय केलं जातं जीएफआर रेट काय जातं डिटर्मिनेशन केलं जातं. असं म्हणजे काय जातं जीएफआर रेट डिटर्मिनेशन म्हणजे मेजरमेंट ऑफ काय व्हायचं मेजर द जीएफआर रेट ऑफ किडनी. म्हणजे मोनोसॅक्राइड पासून ते पॉलिसॅक्राइड पर्यंत कोणाकोणाचे कसे कसे काम आहेत तुम्ही ध्यानात ठेवले तरच तुमच्या काही फंक्शन्स ऑफ कार्बोहायड्रेट काय जाईल लक्षात राहील. आता शेवटी आपलं काय झालं आता पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. आता पूर्ण चॅप्टर आता मी एवढ्या 3 लेक्चर मध्ये संपवला. तर तुम्ही आता ह्या पूर्ण गोष्टीचं काय करायचं तुमच्या पद्धतीने काय बनवायचे माइंड मॅप बनवायचे. मी तर माझा माइंड मॅप आपल्या टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनलवरती टाकणारच आहे. आता